विद्यार्थी मित्र हो, आज आपला हा 10वा तासिक आहे, आपला 10वा, बरोबर आहे. साधारणतः आपण दररोज 2 तास आपण घेत आहोत 15-15 मिनिटाचे, कारण त्या 15 मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ व्हॉट्सअपवर तुमचं या ठिकाणी जात नाही, म्हणून आपण तसं त्या ठिकाणी विभागणी केलेली आहे. आणि तुम्हाला ऑलरेडी मी कल्पना दिली आहे की आपलं यूट्यूबसुद्धा चॅनल आहे. व्हॉट्सअपवर जर तुम्हाला जर पूर्ण बघणे महत्त्वाचं आहे, सर्व विषयांच्या बरोबर आपलं चॅनल हे. आणि त्याच्यानंतर यूट्यूबवर चॅनलवर जर गेलं तर तुम्हाला अगोदरच कल्पना दिली मी, डॉक्टर अकबर बायोलॉजी असं म्हणून यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर जर गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व माहिती आपले पिरियड, आपल्या बायोलॉजीचे संबंध पिरियड आपल्याला या ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा अशा पद्धतीने 9, 10 असे अदर जे काही असतील तर क्रमाने तुम्हाला ते पिरियड उपलब्ध होतील. आणि आजचा 10वा तासिक आहे आपला 10वामध्ये या ठिकाणी बघा आपण काय केलेलं आहे. या ठिकाणी यापूर्वी आपण पॉलिनेशनचा भाग आपण बघितला, पॉलिनेशन कशाला म्हणतात, पॉलिनेशनचे प्रकार बघितला आपण, आणि पॉलिनेशनचे मोड्स आपण बघितले, कशाद्वारे पॉलिनेशन होतं. निर्जीवद्वारे पॉलिनेशन आपण बघितलं. आता निर्जीव आणि सजीव म्हणजे एबायोटिक पॉलिनेशन आपण बघितलं. त्याच्यामध्ये निर्जीव, त्याच्यामध्ये आलं हवा आली, पाणी आलं, त्यांच्यामार्फत होणारं परागसिंचन आपण बघितलं. आता या ठिकाणी पॉलिनेशनचा बी टाईप आहे, इथं या ठिकाणी बघा इथं दिलेलं आहे, हे तुम्ही इथे बघू शकता. या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे बायोटिक. बायोटिक म्हणजे सजीव, बायो म्हणजे जीव, सजीवांचा वापर करून होणारं परागसिंचन, त्याला आपण या ठिकाणी बायोटिक एजंट आपण असं पण म्हणतो. मी याच्यामध्ये वाचतो, त्या ठिकाणी तुम्ही बघा, तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. काही शंका जर आल्या तर तुम्हाला मी माझा नंबरसुद्धा सांगितलेला की मला शंका विचारायचं आहे. माझं व्हॉट्सअप नंबर 9422072105 हा माझा व्हॉट्सअप, आणि कॉलिंगचा 7755979796, बरोबर. अशा प्रकारचा माझा नंबर आहे. हे दोन्ही नंबरवर तुम्हाला संपर्क केला तर मी तुम्हाला काही समस्या जर असतील तर तुम्ही विचारू शकता, त्यांचे उत्तरं मी सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देतो. आणि साधारणतः तुम्ही मला प्रश्न विचारण्याचा कालावधी तुम्हाला सांगतो. सकाळी जर तुम्ही विचारलात मला या ठिकाणी सकाळी 7 पासून तर 9-10पर्यंत या सकाळच्या कालावधीमध्ये विचारतात तर मी फ्री असतो, तर त्या टायमिंगमध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मी व्यवस्थित देऊ शकेन, असा त्याचा अर्थ आहे. बाकी केव्हाही जरी विचारलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तरी शक्यतो त्या ठिकाणी विचारलं तर अतिशय चांगलं होईल असं माझं मत आहे. तरी या ठिकाणी आता बघा पुढे या ठिकाणी आहे. आता मी बायोटिक एजंटचा संदर्भ काय आहे तो बघा. बायोटिक एजंटमध्ये एजंट म्हणजे मध्यस्थ करणारा, परागसिंचन घडवून आणण्यासाठी जैविक मध्यस्थ करणारा घटक. इट इन्क्लूड्स लिव्हिंग एजंट्स, सजीवांचा भाग येतो. अबाउट 80% ऑफ प्लांट रिक्वायर द हेल्प ऑफ द अदर लिव्हिंग. बघा 80% वनस्पती दुसऱ्या सजीवांचा उपयोग करून घेतात पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी. मुव्हिंग क्रिएचर सचेस, मुव्हिंग क्रिएचर म्हणजे मूव्हमेंट करणारे प्राणी. मग त्याच्यामध्ये इन्सेक्ट आहेत, बर्ड्स आहेत, बॅट्स आहेत, स्नेल्स आहेत. इन्सेक्ट म्हणजे कीटकं आली, बर्ड्स म्हणजे पक्षी आले, बॅट म्हणजे टवाळगुळ आलं, स्नेल्स म्हणजे गोगलगाय यांच्या मार्फत सुद्धा, कारण हे प्राणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणारे असतात. टू ट्रान्सफर देअर पोलन फ्रॉम वन फ्लावर टू अनदर फ्लावर, म्हणजे एका फुलामधून दुसऱ्या फुलामध्ये हे ट्रान्सफर होत असतात. म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी हे परागसिंचन घडून येतो. दीज ऑल्सो सस्टेन आवर इकोसिस्टीम. आता सस्टेन म्हणजे टिकणे, याच्यामुळेच आपली पृथ्वीवरची इकोसिस्टीम टिकून राहते असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. परत त्याच्यानंतर बघा, अँड प्रोड्यूस नॅचरल रिसोर्सेस बाय हेल्पिंग प्लांट्स टू रिप्रोड्यूस. याच्यामुळे वनस्पती काय होतात, रिप्रोड्यूस होतात, पुन्हा त्या ठिकाणी त्यांचं पुनरुत्पादन वनस्पतीचं होणं असा त्या ठिकाणी अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी बायोटिक एजंटमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे पॉलिनेशन बाय इन्सेक्ट, कीटकांच्या मार्फत परागसिंचन होणं, त्याला एंटोमोफिली असं म्हणतात. इट ऑकर इन रोज, जॅस्मिन आणि सिस्टम. बघा या ठिकाणी रोज आहे, जॅस्मिन म्हणजे जाई आहे, सिस्टम आता ही प्लांट आपल्याकडे नाही आहे. या प्लांटमध्ये कीटकांच्या मार्फत परागसिंचन घडून येतो. आता कीटकांच्या मार्फत परागसिंचन घडून येण्यासाठी या प्लांटमध्ये काय बदल झालेला असतं हे आपण या ठिकाणी बदल बघणं आवश्यक आहे. कीटकांच्या मार्फत होत असेल तर काय, दे आर लार्ज, हे फुलं कसे असतील, लार्ज असतील. शोवी म्हणजे देखाव्यासारखे, ऑफन ब्राईटली कलर, चमकदार असतील, म्हणूनच कीटकं त्यांच्याकडे आकर्षले जातात, बरोबर आहे. त्याच्यानंतर द फ्लॉवर प्रोड्यूस स्वीट ओडर. बघा याच्यामध्ये काय, या फ्लावरमध्ये ओडर म्हणजे त्याचा वास,
सुगंधी येतो म्हणून कीटक अट्रॅक्ट होतात. हॅव नेक्टर ग्लँड्स, कीटकामध्ये मध आणि मकरंद गोळा करण्याच्या ग्रंथी असतात. ते या ठिकाणी आपण याच्यामध्ये अडॅप्टेशनमध्ये अडॅप्टेशन इन एंटोमोफिलस फ्लॉवरमध्ये आपण बघतो आहोत. हा पेज नंबरचा भाग आहे. आता 8 नंबर 8वा पेज नंबरमध्ये हा भाग इथं आला. पुढचा भाग आलेला. द स्टिग्मा इज रफ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेअर और इज स्टिकी ड्यू टू म्युसिलेजिनस सिक्रेशन. स्टिग्मा कसं असतं, रफ असतं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेअर, हेअरी भाग असतं त्या ठिकाणी, स्टिकी थोडंसं चिकट असल्यासारखं असतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय, पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड सराउंडेड बाय ए येलो स्टिकी सबस्टन्स कॉल्ड एज पोलन किड्स. आता पोलन किड्स या शब्दाचा अर्थ असा आहे की पोलन जमा होणारे संच असा त्याचा अर्थ या ठिकाणी, बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पोलन ग्रेन्स आर स्पायनी, पोलन ग्रेन ह्याची काय असतात, स्पायनी असतात. वर मी दाखवलेलं आहे. ह्याच्या अगोदर पोलन ग्रेनची आकृती वरचा भाग त्याची काटे असल्यासारखे असतात असं दाखवलेलं आहे. बाय ए येलो स्टिकी सबस्टन्स कॉल्ड ॲज पोलन काईट आपण म्हणतो. मग त्याच्यानंतर आता बघा पुढे, सम प्लांट्स हॅव स्पेशल अडॅप्टेशन फॉर इन्सेक्ट व्हिजिटर्स टू हेल्प इन क्रॉस पॉलिनेशन. आता क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी या प्लांटमध्ये कशा प्रकारचं या ठिकाणी सिच्युएशन असते या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे. आता इथं आकृतीमध्ये या ठिकाणी बघा या ठिकाणी सुद्धा आहे पुढे. सम प्लांट्स हॅव स्पेशल अडॅप्टेशन फॉर इन्सेक्ट व्हिजिटर्स. काही प्लांटमध्ये एक वेगळ्या खास अशा प्रकारचं काय असतं त्या ठिकाणी, पॉलिनेशन घडून येतो त्या ठिकाणी आणि अडॅप्टेशन अशा प्रकारचा बदल असतो त्याच्यामध्ये, कारण इन्सेक्ट आल्यानंतर त्या पद्धतीने क्रॉस पॉलिनेशन घडून येतो. फॉर एक्झाम्पल लेवर मेकॅनिझम और टर्निंग पॉइंट मेकॅनिझम इन साल्व्हा. आता बघा इथं एक प्लांट आहे, इथं बघा इथं प्लांट आहे, त्या प्लांटमध्ये फुल बघा या ठिकाणी, आणि लेवर मेकॅनिझम इन सलाइवा असं पण या ठिकाणी म्हणलेलं आहे, बरोबर आहे. लेवरचा या शब्दाचा अर्थ आहे टर्न पाईप मेकॅनिझम. टर्न पाईप म्हणजे आता हे फुल किती पाईप असल्यासारखं मोठं झालेलं आहे आणि याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला इथे या ठिकाणी निदर्शनास येईल की इथे मधमाशी वगैरे, मोठी मधमाशी या ठिकाणी इथं त्याला अटॅच केलेली आपल्याला या ठिकाणी इथं दिसून येईल असा त्याचा अर्थ आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी तुम्हाला इथे सर्व हा भाग इथे तुम्हाला दिसून येत आहेत आणि इथं फुलामध्ये कशा पद्धतीने मोठी मधमाशी याच्यामध्ये एंट्री केलेली आहे. मग आता आणखी तुम्हाला इथं विचारलेलं आहे, डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे ना असं विचारतं. काय माहीत आहे काय, इन बायोटिक पॉलिनेशन प्लांट्स आर अडॅप्टेड टू एनकरेज द स्पेसिफिक पॉलिनेटर दे नीड्स. बघा, बायोटिक पॉलिनेशनमध्ये सजीवांच्या मार्फत परागसिंचन घडून होण्यासाठी प्लांट अडॅप्टेड एनकरेज, प्लांटमध्ये अशा प्रकारचा बदल झालेला असतो. काय असतो, स्पेसिफिक पॉलिनेटर नीड्स, खास अशा प्रकारची त्यांना गरज जशी आहे त्या पद्धतीने परागसिंचन घडून येतो. दे आर सेड टू हॅव इव्हॉल्वड पॉलिनेशन कॉन्ट्राव्हन्सी. आता कॉन्ट्राव्हन्सी म्हणजे विरोधाभास. विरोधाभास म्हणजे कसं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन व्हायला पाहिजे परंतु सेल्फ पॉलिनेशन होत नाही, काहीतरी त्याच्यामध्ये विभिन्नता असते, वेगळं असते, म्हणून कीटकांच्या मार्फत परागसिंचन घडून येतो. प्लांट अँड पॉलिनेटर हॅव को इव्हॉल्वड फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स दॅट make them to interact successfully. Such characteristics are considered as pollination syndrome. आता पॉलिनेशन घडून येण्यासाठी काही त्याचे लक्षणं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात त्या पद्धतीने आहेत. आणि इथं त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने पॉलिनेशन होऊ लागले, कीटक त्याच्यामध्ये फुलामध्ये कशी एंट्री करतात ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे थिंक अबाउट, याच्याबद्दल विचार करा असं म्हणतं या ठिकाणी, बरोबर आहे. यू मे बी बॉम्बल बीज म्हणजे मोठी मधमाशी ज्याला आपण असं म्हणतो ती आहे. अर्ली इन द इयर ॲज दे ट्राय टू फाइंड ए सुटेबल प्लेस टू एस्टॅब्लिश ए नेस्ट अँड नियरर कॉलनी. आता त्या फुलांच्या बाजूला त्या ठिकाणी काय करते, आपले घर ते बांधणी करते असा त्याचा मधमाशी. आपल्याला माहीत आहे की मधमाशा जिथे म्हणजे कुठे पोळ्या करतात आपल्याला माहीत आहे की जिथं फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत असा त्याचा अर्थ तिथं त्या ठिकाणी खूप विपुल प्रमाणामध्ये होतो. इफ यू फाइंड द बॉम्बिल नेस्ट प्लीज लिव्ह इट अलोन. त्यांना जर तिथं असतील तर त्यांना एकटे वेगळं त्यांना सोडा, कारण त्यांना डिस्टर्ब करू नका, कारण ते मध आणि मकरंद गोळा करत असतात
म्हणून आपल्याला मध वगैरे पोळ्यातून मिळत असतो. देअर नेस्ट लास्ट ओनली फॉर ए सीझन. काही सिजनेबल. एज्युकेट द वर्ल्ड अबाउट द नीड्स टू हेल्प द बीज. जग हे पोळ्या करून शिकत असतं. म्हणजे मधमाशाकडून काय शिकतो? सामूहिक एक दुसऱ्यांना मदत करून कसं राहणं, हा संदर्भ या ठिकाणी त्याने दिलेला आहे. तशा पद्धतीने माणसांना सुद्धा सामूहिक अशा पद्धतीने एक दुसऱ्यांना सहाय्य करून काम करायला पाहिजे, असा त्याचा मधमाशाकडून संदर्भ किंवा त्या ठिकाणी आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण ह्याच्यानंतर पॉलिनेशन बाय बर्ड्स, अगोदर कीटकांच्या मार्फत आपण बघितलं. आता पक्ष्यांच्या मार्फत, त्याला ऑर्निथोफिली असं म्हणतो. ओनली अ फ्यू टाईप्स ऑफ बर्ड्स आर स्पेशलाइज्ड फॉर पॉलिनेशन. काही खास अशा प्रकारचे पक्षी असतात त्यांच्या मार्फत परागसिंचन घडून येतो. दे आर युजली हॅव स्मॉल साईज, लॉंग बीक. पक्षी छोटे असतात मात्र बीक मोठी असते. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल सनबर्ड्स, हॅमिंग बर्ड्स, सम ऑर्निथोफिलस प्लांट्स आर बॉम्बेक्स. त्याच्यानंतर कॅलिस्ट्रोनम, त्याला बॉटल ब्रश असं म्हणतात, बुटिया असं म्हणतात. आता तो पक्षी कोणता आहे इथे या ठिकाणी बघा पक्षी आहे का पक्षी? तो पक्षी कसा आहे माहिती का? पक्ष्याची चोच त्या मानाने त्याच्या मानाने खरंच छोटी असायला पाहिजे, पण कसं आहे की ती चोच त्याची लांब आहे. बघा त्या पक्ष्याची चोच ते फुलामध्ये गेलेली आहे इथपर्यंत या ठिकाणी त्याने दाखवलेलं आहे. अलग लक्षात. मग या फुलामध्ये कशा प्रकारचा बदल झालेला असतो? बरोबर त्या ठिकाणी पक्षी अट्रॅक्ट होण्यासाठी, परागसिंचन घडून येण्यासाठी काय बदल असतो या ठिकाणी आपण बघूया. अडॅप्टेशन इन ऑर्निथोफिलस फ्लावर्स. फ्लावर्स आर युजली ब्राईट कलर, लार्ज अँड शोई. फुलं कसे असतात त्या ठिकाणी? चमकदार कलर असणार आणि मोठे आणि शोई देखील. मग कारण पक्षी त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. पक्षी म्हणजे छोटे असेल तर ते पक्षी येऊ शकणार नाही, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर ब्राईट कलर, चमकदार असं त्या ठिकाणी दिसायला पाहिजे. दे सिक्रीट प्रोफ्यूज म्हणजे डायल्यूट नेक्टर. मग त्या ठिकाणी काय करतात? प्रोफ्यूज म्हणजे एक प्रकारचं परफ्यूम असल्यासारखं ते सिक्रेट करतात, डायल्यूट नेक्टर करतात. पोलन ग्रेन आर स्टिकी अँड स्पायनी. पोलन ग्रेन हे कसे असतात? स्टिकी म्हणजे थोडं चिकटणारे असणाऱ्यासारखे, कारण त्या पक्ष्यांच्या चोचाला परांना अटॅच झाल्यानंतर तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होण्यासाठी. आणि स्पायनीसुद्धा, वर त्या पोलन ग्रेनला स्पायनी असलं तर पक्ष्यांच्या चोचीला पंखीला अटॅच होऊन ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणच्या फुलामध्ये ते ट्रान्सफर होतात आणि हे क्रॉस पॉलिनेशन घडून येतं. फ्लावर आर जनरली विदाऊट फ्रॅग्रन्स. त्या फुलामध्ये तेवढं फ्रॅग्रन्स असं नसतो, स्वासिक नसतात. ॲज बर्ड्स हॅव पुअर सेन्स स्मेल. पक्ष्यांना वासाचं ज्ञान तेवढं कळत नाही, त्यांचे सेन्स ऑर्गन म्हणजे वासाचा विषय कमी असतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता पुढे बघा पॉलिनेशन बाय बॅट्स. आता बॅट्स म्हणजे वटवाघुळाच्या मार्फत परागसिंचन घडून येणारा प्रकार आहे. बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट द पोलन ओव्हर लॉंग डिस्टन्स. बघा पोलन ग्रेन हे पक्षी बॅट काय करतात? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी खूप लांब अंतरापर्यंत वटवाघुळ जात असतात. बॅट म्हणजे वटवाघुळ. समटाईम्स सेव्हरल किलोमीटर, अनेक किलोमीटरपर्यंत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हे पक्षी जात असतात असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यामध्ये ते फुलं कशी असतील? अडॅप्टेशन इन चिरोप्टोफेरस फ्लावर्स. आता वटवाघुळाच्या मार्फत फुलासिंचन होणारे जे फुलावर ते कसे असतात, त्या फुलामध्ये कशा प्रकारचा बदल असतो त्याच्यामध्ये ते घडून येण्यासाठी बघा त्या ठिकाणी सांगतो ते बघा. फ्लावर्स आर डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. बघा कलर डल असतो त्या ठिकाणी, मग तो फ्रॅग्रन्स त्या ठिकाणी अधिक अशाप्रमाणे असतो. दे सिक्रेट अबंडंट नेक्टर. त्याच्यामध्ये नेक्टर खूप प्रमाणामध्ये असतो असा त्याचा अर्थ आहे. मध आणि मकरंद ज्याला आपण म्हणतो आपण ते. फ्लावर प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन्स. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी एडिबल पोलन ग्रेन्स अशा पद्धतीने या ठिकाणी आहे पोलन ग्रेन्स. त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे त्या ठिकाणी पोलन ग्रेन्सचं. अँथोसिफालोलस त्याच्या नाव या ठिकाणी कदम ट्रीज ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर आणखीन आहे अदन्सोनिया, बाओबॅब ट्री, किंगलिया, गेज ट्रीज असे त्याची नावं आहेत या ठिकाणी. कारण हे सायंटिफिक नेम असल्यामुळे थोडा आपल्याला उच्चारायला सुद्धा डिफिकल्ट होतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता पुढे आहे आउट ब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजे कॉन्ट्रॅव्हन्सी. आता आउट ब्रीडिंग डिव्हायसेसमध्ये ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने परागसिंचन होतो हे आपण आउट म्हणजे त्याच्या बाहेर, त्याच्या कक्षेच्या बाहेर होणारं परागसिंचन असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. आउट ब्रीडिंग म्हणजे बघा मेनी प्लांट्स हॅव मेकॅनिझम दॅट डिस्करेज ऑर प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. ह्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन ह्याच्यामध्ये सुद्धा होत नाही. बरोबर का होत नाही?
काही प्रॉब्लेम असलेले असतात, त्याच्यामुळे क्रॉस पॉलिनेशन घडून येतो. म्हणून ते टू प्रमोट द क्रॉस पॉलिनेशन, म्हणून सेल्फ पॉलिनेशन होत नसल्यामुळे क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी प्रमोट केला जातो, उत्तेजित केला जातो, क्रॉस पॉलिनेशन होतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. काय होतं त्याच्यामध्ये बघा, टू प्रमोट द क्रॉस पॉलिनेशन अँड इन्क्रीज द जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणून इथं काय होतं, इन्क्रीज जेनेटिक डायव्हर्सिटी, जेनेटिक अनुवंशिक विभिन्नता होते. प्लांट हॅव इव्हॉल्ड ए वाईड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजी. सेक्शुअल स्ट्रॅटेजी म्हणजे थोडीशी वेगळी, याच्यामध्ये कलाकृती किंवा कौशल्य वेगळं वापरलं जातं. जेनेटिक डायव्हर्सिटी इज अन एसेन्शियल फॅक्टर फॉर इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. याच्यामुळे कारण वेगळं वेगळं व्हेरिएशन येतं, याच्यामुळे नैसर्गिक नॅचरल सिलेक्शन होतो. कंटिन्यू द सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट इन द इंटरब्रीडिंग डिप्रेशन. आणि जर या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन झालं तरच त्या ठिकाणी याच्यामध्ये सेम अशा प्रकारचं त्या ठिकाणी ऑफस्प्रिंग्स मिळतात, असा त्याचा अर्थ आहे. दस द प्लांट हॅव इव्हॉल्ड मेनी डिव्हायसेस टू एनकरेज द क्रॉस पॉलिनेशन. या प्लांटमध्ये क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिच्युएशन असतात. द एक्झाम्पल ऑफ आउटब्रीडिंग डिव्हायसेस आर एज फॉलोज. आउटब्रीडिंग म्हणजे कक्षाच्या बाहेर होऊन परागसिंचन होणे. याच्यामध्ये आहे, पहिला असा आहे काय, युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटीमध्ये त्या फुलामध्ये 2 सेक्स असतात, स्त्री केसर पुं केसर, परंतु याच्यामध्ये या फुलामध्ये एकच असतं. या फुलामध्ये स्त्री केसर असेल तर दुसऱ्या फुलामध्ये पुं केसर असतो, बरोबर आहे, त्याला युनिसेक्शुअलिटी असं म्हणतो आपण. म्हणून इन दिस केस द प्लांट बिअर आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर. ती फुल कसं असेल, मेल असेल किंवा फिमेल असेल. आता सांगितलं तुम्हाला, स्त्री केसर किंवा पुं केसर दोन्हीपैकी. इट इज कॉल्ड ॲज डायोसिझम. बघा, यालाच आपण डायोसिझम असं म्हणतो. म्हणजे त्या फुलामध्ये स्त्री केसर किंवा पुं केसर हे दोन्हीपैकी एकच असेल तर त्याला डायोसिझम असं म्हणतात. ॲज फ्लावर आर युनिसेक्शुअल. जर युनिसेक्शुअल जर असेल तर सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. म्हणून सेल्फ पॉलिनेशन होणारच नाही. कारण स्त्री केसर जर असलं, अँड्रोशियम असलं, त्याला आपण पुं केसर आपण म्हणतो, तर स्त्री केसर राहणार नाही. आणि स्त्री केसर असलं त्याला आपण गायनोशिया आपण म्हणतो, तर त्या ठिकाणी पुं केसर राहणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये पॉलिनेशन होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कसं होतं, या ठिकाणी प्लांट मे बी मोनोसियस, फॉर एक्झाम्पल मेज, ऑर डायोसियस, फॉर एक्झाम्पल मलबरी आणि पपाया. आणि ह्या झाडांच्या फुलांचे नर आणि मादी वेगवेगळे असतात, हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता इथे आपण स्टॉप करूया, कारण आता हा तुम्हाला अपलोड तेवढं मोठं जास्त म्हणजे अपलोड होऊन जात नाही व्हिडिओ. इथे स्टॉप करून नंतर दुसरा पिरियड मी नंतर तुम्हाला नंतर 11वा पिरियड नंतर घेतो. इथे स्टॉप करून डिकोगॅमी हा भाग नंतरच्या आता नेक्स्ट पिरियडमध्ये आपण घेऊया. इथं स्टॉप करू. धन्यवाद.